नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत. पहिली महत्त्वाची बातमी समोर येते. राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती केलेल्या बारामती, अंबरनाथसह राज्यातील 24 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय. तर 76 नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील नगरसेवक पदाच्या 154 जागांसाठी देखील आज मतदान होणार आहे. आज मतदान पार पडल्यानंतर राज्यातील 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी ही रविवारी म्हणजेच उद्या 21 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे. तर दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे. 24 नगर परिषदा नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय आणि त्याच मतदानांची आणि आधी झालेल्या मतदानाची सगळी मतमोजणी ही उद्या म्हणजे 21 डिसेंबरला रविवारी पार पडणार आहे. उद्या नेमकं कुणाचं नशीब उजाळतंय, कोण जिंकतंय, कोण हरतंय, या सगळ्या गोष्टींचा खुलासा हे उद्या होणार आहे. आणि उद्या नेमकं काय होतंय याचा विचार करूनच उमेदवारांवर एक टांगती तलवार आहे. पुढची महत्त्वाची बातमी. अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील प्रभाग क्रमांक 5च्या मतदान केंद्रावर गोंधळ झालाय. ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि छेडछाड केलेल्या मशीन या बदलण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मशीनचा सील कायम असल्याचं म्हटलंय. जर काही छेडछाड केली असेल तर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलंय. तर आतमध्ये बघतो तर सगळ्या मशीन ओपन होत्या, कारण हा माझ्यासाठी धक्काच होता. कारण याच्यापूर्वी खूप निवडणुकीचं काम केलेलं आहे. तर या सकाळी 6:30 वाजल्याशिवाय जेव्हापर्यंत निवडणूक प्रतिनिधी जो उमेदवाराचा प्रतिनिधी किंवा आपला जो पोलिंग एजंट तो असल्याशिवाय मशीन कधीच ओपन होत नाही. या ज्या मशीन ज्या ओपन केल्या त्या सगळ्या 6च्या 6 मशीन बदलण्यात याव्या आणि जे अधिकारी याच्यात आहेत त्या अधिकाऱ्यांच्यातून ही जी चूक घडलेली आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करण्यात यावी. आत्ता आम्ही जे बूथवरचं बघितलं तर तिथलं तर सील सगळे कायम आहेत, कुठलंही सील काढलेलं नाही आहे मशीनचं. तर साहीच्या साही बूथवरचं ते चेक करून जेव्हा त्यांचा अहवाल येईल त्याप्रमाणे पुढचे निर्देश देण्यात येतील. या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून. गणेश, नेमकं ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप का करण्यात येतोय? महत्वाचं म्हणजे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मात्र रात्रीच्या सुमारास त्याच्या ईव्हीएम मशीन येऊन मतदान केंद्रावर होते आणि कर्मचारी त्या ठिकाणी होते आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत शैलेश भोईर ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यावेळेस त्यांना त्या मशीन उघडल्याचं दिसलं तसा त्यांनी आरोप केला आणि हा प्रतिस्पर्धी जो उमेदवार आहे त्याच्या सांगण्यावरून या अधिकाऱ्यांनी असं केलंय असं शिवसेनेचं म्हणणं होतं. त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं उमेदवारांचं म्हणणं होतं की या ईव्हीएम मशीन बदला आणि सकाळी दुसऱ्या ईव्हीएम मशीन वापरा. मात्र ते शक्य नव्हतं. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर त्यांचं समाधान झालं आणि या सगळ्या गोंधळानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वातावरण तापलं होतं. प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा शिवसेनेचे उमेदवार यांची जी लोक होती त्या ठिकाणी जमली होती. मात्र पोलीस प्रशासन आणि तिथले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सगळं प्रकरण शांततेने हाताळलं आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाहीये. निश्चितच गणेश, धन्यवाद. या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोत. तर अंबरनाथमधील चिखलोलीमध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. या भागामध्ये आज मतदान पार पडत आहे आणि त्याआधीच असा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे एकच खळबळ अंबरनाथच्या चिखलोलीमध्ये उडालेली आहे. मतदान केंद्रावर गोंधळ घालण्यात आलाय. त्यानंतर ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे.